तर ही आपबीती आहे आदित्य तुळेची, जे की मी तुम्हाला त्याच्या POV म्हणजेच पॉईंट ऑफ व्ह्यूनी सांगणार आहे. 2016च्या ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला मी आणि माझा मुलगा आरव माझ्या मावशीला भेटण्यासाठी चिपळूणला चाललो होतो. दुपारचं ऊन खूप कडक होतं, त्यामुळे असं वाटत होतं की जर का पाऊस पडला तर संपूर्ण रस्त्याच्या रस्ताच वाहून येईल. आणि नेमकी त्याच वेळेस माझ्या गाडीतला AC खराब झाला होता आणि त्यामुळेच मी ठरवलं की आपण दुपारनंतर निघूयात. आमच्या प्रवासाला कमीत कमी 6 ते 7 तास लागणार होते. जसं आम्ही दोघे निघालो तसा वेळ कसा गेला हे मला कळालंच नाही. आता घड्याळामध्ये रात्रीचे 9 वाजले होते. हायवेवरून जात असताना आरव मला बोलतो की मला वॉशरूमला जायचं आहे आणि हे तो मला वारंवार सांगत होता. पण मी या शोधत होतो की कुठे मला हॉटेल वगैरे दिसते का, म्हणजे याचं वॉशरूम पण होईल आणि आमचं जेवण पण होईल. पण त्या रस्त्याला आम्हाला कुठलंही हॉटेल दिसलं नाही. आणि ते का याचं कारण मला माहिती नाही, कारण आपल्या इथे तुम्ही कुठल्याही हायवेवरती गेला तरी 10 ते 15 हॉटेल तर असतातच. पण आम्हाला त्या दिवशी एकही हॉटेल दिसत नव्हतं. आणि हा विचार करत असतानाच मला समोर एका फूड कोर्टचा साईनबोर्ड दिसला, जो की आतमधल्या दिशेने ॲरो करत होता, हायवेपासून थोडंसं दूरवरती. सो मी त्या फूड कोर्टच्या दिशेने वळालो. जसं जसं मी त्या फूड कोर्टच्या जवळ जातोय मला ती बिल्डिंग दिसते, एक खूप जुनी बिल्डिंग, जिला फक्त थोडंसं रिनोव्हेशन केलं असेल आणि खाली फूड कोर्ट बनवलं आहे, वेगवेगळे स्टॉल्स आणि खायचं ठिकाण. त्या हॉटेलच्या पार्किंगमध्ये पण फक्त 2 ते 3च गाड्या होत्या. आम्ही दोघे गाडीतून खाली उतरलो आणि त्या फूड कोर्टमध्ये गेलो. तिथे गेल्यानंतर मी विचारलं वॉशरूम कुठे आहे आणि आरवला वॉशरूममध्ये सोडलं. आणि मी इकडे टोकन घेऊन आरवसाठी माझ्यासाठी पावभाजी ऑर्डर केली. मी तिथे टेबलवर बसलो, पण मी टेबलवर बसल्या क्षणीच आरव लगेच मागे आला. आणि मला हे थोडंसं विचित्र वाटलं, कारण आरव नेहमी 10 ते 15 मिनटं वॉशरूममध्ये घालवतो, पण यावेळेस तो फक्त 2 मिनटातच माघारी आला होता. तो आला, माझ्यासमोर बसला, आम्ही दोघांनी पावभाजी खाल्ली. पण मला आरवमध्ये ना काहीतरी वेगळं जाणवत होतं. मला त्याची एनर्जी खूप लो वाटत होती आणि थोड्याच वेळात मला त्याची एनर्जी नाही पण माझीसुद्धा एनर्जी खूप लो वाटत होती. ते नाही का, तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता आणि तुम्हाला सडनली फील होतं की यार नाही, हे ठिकाण नीट नाही आहे, इथे मला कसं तरीच होतं आहे. अगदी सेम तसंच फिलिंग मला त्या फूड कोर्टमध्ये येत होतं. आजूबाजूला कोणीच नव्हतं, फक्त तिथला एक माणूस होता, तोच सगळं काही द्यायचा. त्या फूड कोर्टच्या लाईट लागजूक करत होत्या, एकदम विचित्र वातावरण होतं तिथे. आणि दुपारी जो विचार केला होता तो आता सत्यात येत होता. आकाशामध्ये ढग जमा व्हायला सुरुवात झाली होती. अंगावरती तो पाऊस पडण्याआधीचा वारा येत होता. त्यामुळे मला कळून चुकलं की आपण इथून लवकरात लवकर निघायला पाहिजे, कारण जर का पावसामध्ये अडकलो तर आपला अजून वेळ जाईल. अजून आपल्याला 2 तास प्रवास करायचा आहे. मी आरवला म्हटलं चल लवकर उरक, जाऊयात आपण. पण त्याने काहीच रिॲक्शन दिली नाही. तो आपला फक्त खात होता. खाऊन झाल्यानंतर तो उठला आणि सरळ गाडीमध्ये जाऊन बसला. त्याने मला बाकीचा हट्टसुद्धा नाही केला की मला चॉकलेट्स पाहिजे किंवा काहीतरी पाहिजे. मी म्हटलं याला काय झालं आहे. असो, मी गेलो आणि गाडीमध्ये बसलो. गाडी स्टार्ट करून मी आपल्या रस्त्याला निघालो. 10 मिनटं झाले असतील, आरव काहीच बोलत नाही. मी त्याला खोदून खोदून विचारतो की काय झाले मला सांग, पण तसं काहीच झालं नाही. आता जेव्हा मी पार्किंगमधून जात होतो तिथे मला एक स्विफ्ट दिसली, जी आता आमच्या मागे होती. आणि ती स्विफ्ट मला सारखी हॉर्न वाजवत होती. मला वाटलं हा 100% कोणता तरी दारोडा असेल, त्यामुळे मी त्याला साईड दिली आणि पुढे जाऊन दिलं. पण तो पुढे नाही गेला, तो माझ्या शेजारी आला आणि मला परत तिथे हॉर्न वाजवू लागला. त्याने त्याच्या गाडीची काच खाली घेतली आणि काहीतरी बोलू लागला की गाडी थांबव, साईडला घे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आणि या सर्वामध्ये पाऊस खूप जोराचा वाढला होता. मला कळतच नव्हतं की तो माणूस काय बोलतो. मी पावसामध्ये माझी खिडकी खाली घेऊ शकत नव्हतो. मला तर शंका आली की हा आपल्याला लुटणार तर नाही आहे ना. मी आरवला बोललो आपलं सीट बेल्ट लावून नीट बस, कारण मी तशी तयारीच केली होती की जर का या माणसाने वेगळं काय केलं तर आपण सरळ धूम ठोकायची. मी माझी गाडी साईडला घेतली. साईडला गाडी घेतल्यानंतर तो माणूस पळत पळत माझ्या खिडकीपाशी आला आणि खिडकीवरती ठकठक करू लागला. आणि तो माणूस बाहेरून आरवच्या दिशेने काहीतरी बोट करत होता. मला कळत नव्हतं की हा माणूस काय बोलतोय. शेवटी मी खूप विचार करून गाडीची काच खाली घेतली आणि बोललो की काय झालंय. त्यावर तो माणूस बोलतो की हा तुमचा मुलगा नाही आहे. मी त्याला म्हटलं की तुम्ही काय वेडे आहात का, हा तुमचा मुलगा नाही आहे म्हणजे, हा माझाच मुलगा आहे आरव. आता मी शेजारी बसलेल्या आरवकडे एक नजर फिरवली आणि त्याच्याकडे बघितलं तर तो स्माईल करत होता. एक अशी स्माईल जी की खूप डार्क होती. तो स्माईल करून फक्त सरळ एकटक बघत होता, कुठलीच रिॲक्शन नाही.
त्यावर तो माणूस पुन्हा बोलतो की हा तुमचा मुलगा नाही आहे. आणि मी पुन्हा वळून आरवकडे बघतो तेव्हा आरवच्या जागी एक माणूस बसला होता. मी त्याचा चेहरा संपूर्ण बघण्याआधीच तो माणूस गाडीतून खाली उतरला आणि झाडीमध्ये गायब झाला. हे सगळं एवढ्या फास्टमध्ये झालं की मला काही सुचेनाच. मी ब्लँक झालो. माझ्या तोंडातून एक शब्द फुटेना, कारण आपल्या शेजारी आपला मुलगा बसला होता आणि त्या जागी आता हा माणूस आलाय आणि हाही माणूस आता गायब झाला आहे. इथे आपला मुलगाही नाही आहे आणि तो माणूसही नाही आहे. गाडीच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या माणसाने मला आवाज दिला तेव्हा कुठे मी शुद्धीवरती आलो. मी त्याला बोललो की माझा मुलगा आरव. त्यावर तो माणूस मला बोलतो, तुम्ही याला जिथे बसवलं तिथेच तो असेल. तेव्हा माझ्या डोळ्यासमोर लगेच ते फूड कोर्ट आलं. त्या माणसाला मी दुसरा प्रश्न विचारायचा आतमध्येच तो माणूस त्याच्या गाडीमध्ये बसतो आणि पुढे निघून जातो. मी माझ्या गाडीला लगेच यू टर्न मारतो आणि त्या फूड कोर्टच्या दिशेने नेतो. माझ्या डोक्यात फक्त हेच चालू होतं की कसा असेल आरव, ठीक असेल ना. मी जितक्यात जोरात जाता येईल तितक्यात जोरात तिकडे निघतो. आरवच्या विचारानेच मला घाम फुटला. थोड्याच वेळामध्ये मी तिथे पोहोचलो आणि मला आरव दिसला. तेव्हा कुठे माझ्या जीवाला मी त्याच्या गाडी शेजारी नेली तेव्हा तो मोठ्या मोठ्याने रडत होता आणि मला पाहिल्यावरती तर तो आणखीनच मोठ्याने रडायला लागला. मी त्याला मिठीत घेतलं, त्याला तिथे शांत केलं आणि गाडीमध्ये बसवलं. गाडीमध्ये बसल्यानंतर आरव मला सांगतो की मी वॉशरूममध्ये असताना अचानकपणे फ्लश चालू झाली. मी थोडासा घाबरलो आणि मागे वळालो तर मला आरशामध्ये एक माणूस दिसला. तो माणूस खूप भयंकर होता दिसायला. इतका भयंकर होता की मी बेशुद्ध पडलो आणि त्यापुढचं मला काहीच आठवत नाही आहे. मी जेव्हा बाहेर आलो तेव्हा इथे कोणीच नव्हतं, तुम्ही पण नव्हते. आता मी त्या फूड कोर्टकडे पुन्हा पाहिले तेव्हा मला जाणवलं की जेव्हा मी इथे आधी आलो होतो तेव्हापासून हे फूड कोर्ट पूर्णपणे वेगळं आहे. इथे आधी लाईट्स वगैरे होत्या, आता त्याही नाही आहेत आणि फक्त तिथे एक जुनी बिल्डिंग होती. त्या बिल्डिंगच्या काचा फुटल्या आहेत. खाली फूड कोर्ट होतं पण ते पण 20-30 वर्षापूर्वी असलेलं, जे की आता पूर्णपणे धूळ खात पडलं होतं. तिथले टेबल खुर्च्या सगळ्या अस्ताव्यस्त पडल्या होत्या. एका हॉन्टेड मूवीमध्ये कसा एक बंगला किंवा एखादं जुनं ठिकाण असतं, अगदी तेच ठिकाण ते फूड कोर्ट होतं. मला हे कळेनाच की आम्ही इथे फक्त थोड्या वेळापूर्वी आलो होतो. आम्ही इथे पावभाजीसुद्धा खाल्ली आहे. मग अचानकपणे हे सगळं नाहीसं कसं झालं? आता जास्त वेळ न घालवता आम्ही आमच्या रस्त्याने पुन्हा निघालो. आरवला मी आता गाडीमध्ये झोपवलं होतं, पण गाडीमध्ये जात असताना माझ्या डोक्यात फक्त हेच चालू होतं की तो माणूस कोण होता जो आरवला आणि मला दिसला. एक अनोळखी माणूस मला जवळ येऊन सांगतोय की हा तुमचा मुलगा नाही आहे. हे त्याला कसं कळालं? एवढा सगळा विचार करून माझं डोकं गरगरायला लागलं आणि तेवढ्यातच मला पुढच्या वळणावरती एक स्विफ्ट दिसली आणि ती तीच स्विफ्ट होती जी मी मगाशी पाहिली होती आणि ती त्या माणसाची होती. मी माझी कार त्या स्विफ्टच्या जवळ नेली आणि काच खाली करून त्याला हाक मारू लागलो, पण तो माणूस काय त्याची काच खाली घेत नव्हता आणि मलाही आतमधलं काही दिसत नव्हतं, कारण ती काच पूर्णपणे ब्लॅक फिल्मिंगवाली होती. माझ्याकडे भरपूर प्रश्न होते जे की मला त्याला विचारायचे होते. त्यामुळे मी माझ्या गाडीच्या खाली उतरतो आणि त्याच्या कारजवळ जाऊन त्याच्या काचेवरती ठकठक करतो. आता त्या स्विफ्टची काच हळूहळू खाली उतरत होती आणि मी जेव्हा आतमध्ये डोकावून पाहिलं तेव्हा मला माझ्या डोळ्यांवरती अजिबात विश्वास बसला नाही, कारण आतमध्ये कोणीच नव्हतं. त्या कारमधून फक्त एक थंड हवा माझ्या चेहऱ्यावरती आली आणि गाडीतला रेडिओ अचानकपणे चालू होऊन मोठ्या मोठ्याने वेगवेगळे आवाज करू लागला. मी मागे वळून लगेच माझ्या गाडीमध्ये बसलो आणि सरळ मी माझ्या मावशीच्या घराच्या दिशेने निघालो, इकडे तिकडे न बघता. आरव अजूनही गाढ झोपेत होता. तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि जेव्हा तो उठला तेव्हा तो तापाने फनफन करत होता. मावशीच्या घरी पोहोचल्यानंतर मी मावशीला याबद्दल काही सांगितलं नाही. मी फक्त बोललो की आरव पावसामध्ये थोडासा भिजला त्यामुळेच तो आजारी पडला. पण हे जे माझ्यासोबत झालं, हा जो अनुभव आहे तो कोणाच्याही काळजाची धडकी बसवणारा आहे. तुमचा मुलगा गायब होतोय, त्या ठिकाणी दुसरा माणूस येतोय, तोही गायब होतोय, मग तुम्ही परत त्या ठिकाणी जाताय आपल्या मुलाला शोधण्यासाठी. हा माझ्यासाठी रात्रीचा खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. जेव्हा मी त्या स्विफ्ट कारपासून माझ्या गाडीमध्ये बसलो तेव्हापासून माझ्या गाडीमध्येही तोच रेडिओचा आवाज येत होता. अचानकपणे माझ्याकडे गाडी ऑफ करण्याशिवाय पर्यायच नव्हता आणि तो मी करू शकत नव्हतो. शेवटी मावशीच्या घरी पोहोचल्यानंतरच मी गाडी बंद केली आणि तो आवाज बंद झाला. आता यानंतर आरवला अजूनही झोपेमध्ये त्या माणसाचं स्वप्न पडतं. तो अजूनही मध्यरात्री झोपेमध्ये जागा होतो आणि बोलतो, तो माणूस तो इथेच आहे आपल्यासोबत, असं काहीचं तो बडबडत असतो.
पण हा फक्त त्याचा भास आहे का खरंच कोणी माणूस आहे हे मला माहिती नाही आहे. असो, तर ही होती आदित्यची स्टोरी. एका रात्रीचा असा प्रवास जो कधीही विसरू शकत नाही. आणि जर का तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल नसेल तरीसुद्धा तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला, कारण आपल्या चॅनलला जवळजवळ पुन्हा 80% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत पीस आउट.